6-7 तासाने मेडिसिन वगैरे घालावं लागतं. सो अजूनही आहेत तिला, मध्ये मध्ये येत आहेत. माझा मूड ऑफ आहे आज खूप, म्हणजे खूप जास्त. काल रात्री मी पूर्ण झोपली. सो आता मी निघाली आहे आणि एवढा पाऊस पण चालू झाला. गुड मॉर्निंग, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे फ्रायडे. खूप दिवसांनी चॅनलवर माझा व्हिडिओ येतोय, म्हणजे एक आठवडे काही व्हिडिओ नाही आला. काय नाही तरी काय चालूच होतं. ॲक्च्युली अनिका पण आजारी होती, तिला पूर्ण असे रॅशेस वगैरे आलेले होते बॉडीवर. अजूनही त्याला हायूज म्हणतात. सो अजूनही काय ते पूर्णपणे कमी नाही झालेले आहे. ज्यावेळी मुलांना बरं नसतं त्यावेळी मग लक्ष नाही लागत कोणत्या दुसऱ्या गोष्टींमध्ये. तर तिच्यासोबतच जायचं, तिला 6-7 तासाने मेडिसिन वगैरे घालावं लागतं. सो अजूनही आहेत तिला, मध्ये मध्ये येत आहेत आणि जात आहेत. डॉक्टर बोलले की 6 वीक्स पण लागू शकतात ते पूर्णपणे बरे व्हायला. आणि आम्हाला एक डॉक्टर मिळालेला आहे. मागे आम्ही म्हणजे इथे भेटत नाही लगेच डॉक्टर, पण आत्ता एक डॉक्टर मिळाला आहे आम्हाला. सो जस्ट आता UKवरनं आला होता. सो त्याच्याकडे आम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे. माझी एक फ्रेंड बोलली की तिच्याकडे जागा आहे, तो नवीन पेशंट घेतो आहे. तर मग तिथे गेलो. आणि तुम्हाला इथे मी नेहमी सांगते, इथे पिडियाट्रिशियन मिळत नाही. जर स्पेशल केस, जर तुमच्या मुलाला काही मोठा प्रॉब्लेम असेल किंवा काही मोठी ॲलर्जी वगैरे असेल तर त्याच केसमध्ये पिडियाट्रिशियन रिकमेंड केला जातो, अदरवाईज केला जात नाही. आपला जो अडल्टचा डॉक्टर असतो तोच मुलांना बघतो. मेडिकल सिस्टम इथे थोडी म्हणजे काही जास्तच US सारखी किंवा इंडियाची सगळ्यात बेस्ट आहे मेडिकल सिस्टम. सो आता चालू आहे तिच्यावर हे. तर काही व्हिडिओ येत नव्हते आणि आज खूप दिवसांनी चॅनलवर व्हिडिओ येतो आहे. तर चला, आज फ्रायडे आहे आणि आता भोवी स्कूलला गेली. त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर थोडा वेळ झोपली आणि आत्ता उठली. आता अनिका स्कूलला जाईल. अनिकाचा एक दिवस ॲड करून स्कूल असतं. आणि आज थोडा पाऊस कमी आहे. मागच्या 8 दिवसामध्ये भयंकर पाऊस होता, म्हणजे वॉर्निंग पण होती. इथे तर कंटिन्यू पाऊस असतो, पण त्यात मागच्या 8 डेजमध्ये खूप जास्त पाऊस होता. आणि आत्ता थोडासा आज कमी आहे, म्हणजे पाऊस आहे पण तेवढा नाही आहे. आणि आज अनिकाला सोडायला जायला मला जावं लागणार आहे, कारण अनिकेतचा कॉल आहे त्याच्यामुळे. तर बाय वॉक जावं लागणार, तर थोडं लवकर निघावं लागेल मला. तर चला, आता तिला ब्रेकफास्ट दिला, माझा ब्रेकफास्ट झाला आणि आत्ता तिची तयारी करते, तिला स्कूलला सोडून येते. त्याच्यानंतर पूर्ण दिवसाचं जे शेड्यूल आहे ते मी दाखवते. आणि माझा मूड ऑफ आहे आज खूप, म्हणजे खूप जास्त. काल रात्री मी पूर्ण झोपली नाही आहे, कारण माझी अंगठी हरवली सोन्याची, पुन्हा हरवली. तर माहिती नाही मला कुठे गेली ती. आणि सोनाची गोष्ट कितीही छोटी असू दे मोठी असू दे, ते खूप लागतं, कारण खूप मेहनतीने केलेल्या त्या सगळ्या गोष्टी असतात. आणि प्लस आता सोनं किती महाग झालं आहे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याच्यात अशी अंगठी बऱ्यापैकी मोठी होती, अंगठी माझी एंगेजमेंटची अंगठी होती. सो ती अंगठी हरवली आणि मला माहितीच नाही की ती कुठे गेली. काल मला म्हणजे काल सकाळपर्यंत होती. काल गुरुवार होता, माझा मार्गशीर्षचा 3रा गुरुवार. मी पूजा वगैरे केली तर त्यावेळी अंगठी होती, पण त्याच्यानंतर अंगठी कुठे पडली मला माहिती नाही. मी संध्याकाळी मला लक्षात आलं की माझ्या हातात अंगठी नाही आहे. मी पूर्ण रात्री 2 वाजेपर्यंत कंटिन्यू अंगठी मॅडासारखी पूर्ण घरात शोधत होती, पण काय मला अंगठी मिळाली नाही. आणि मला खूप जास्त त्रास होतो अशा गोष्टी हरवल्या की. काही असू दे, म्हणजे एक छोटासा एअरपॉड जरी हरवला तरी पण मला खूप त्रास होतो. मी मग ती पूर्ण असं शोधत राहते, कारण तेच मेहनतीने घेतलेल्या ह्या वस्तू असतात, तर त्याच्यामुळे ते अजून लागतं. कारण आपल्यालाच माहिती आहे की आपण एखादी गोष्ट आपल्याला घ्यायची असेल तर आपण ते किती विचार करून, आपण पूर्ण त्याच्यासाठी सेव्ह करून मग ती गोष्ट घेतो. असं नाही आहे की उठलं सुटलं जा आणि लगेच घ्या, असं होत नाही. कारण एवढं पण काय आपण मिडल क्लास फॅमिलीच आहोत, तर त्याच्यामुळे अशा प्रत्येक गोष्टीसाठी विचार करून करावी लागते. आणि त्यात अशा मेहनतीने केलेली गोष्ट जी असते आणि ती हरवली की मग अजूनच त्याचा त्रास होतो. आणि मला तर अतिच जास्तच होतो जरा. माझं मग कशातच लक्ष लागत नाही. काल 3रा गुरुवार होता. मी 7:30 वाजेपर्यंत जेवणच नाही बनवायला घेतलेलं. त्यानंतर मग मी जेवण घेतलं बनवायला, नंतर प्रसाद वगैरे दाखवला. रात्री 2 वाजेपर्यंत मी कंटिन्यू अंगठी शोधत होती पूर्ण घरात, पण मला काही ती भेटली नाही. आता अंगठी गेली, आता वाटत नाही ती भेटेल. तर त्यामुळे माझा थोडासा मूड ऑफ आहे. थोडासा नाही, जास्तच आहे. माझ्या फेसवर पण तो दिसेलच. आणि चला, आता पटकन अनिकाची तयारी करते आणि तिला स्कूलला सोडून येते. तुम्हालाही दाखवते तिचं स्कूल कुठे आहे ते. तिचा अजून ब्रेकफास्ट झाला नाही आहे करून. ती किती वेळ, तिला प्रत्येक गोष्ट भरवावी लागते तिला. म्हणजे भोवी ज्यावेळी इतकी 3 वर्षाची होती तर ती सगळं स्वतःच्या हाताने खायची. सगळं म्हणजे मोस्ट ऑफ द सगळं फूड ती स्वतःच्या हाताने खायची, कारण 3rd इयरमध्येच अनिका झाली होती. मग त्यामुळे लवकर तिला सगळं करावं लागलं आणि ती करत पण होती.
पण ही आहे, ही काही खात नाही स्वतःच्या हाताने, सगळं तिला भरवावं लागतं. इवन ब्रेड असू दे, काय असू दे, कधीतरी खाल्लं तर खाल्लं, पण अदरवाईज तिला तिच्यासोबत बसूनच भरवावं लागतं. सकाळी ब्रेकफास्टसाठी 1-1.5 तास, दुपारी जेवणासाठी 1-1.5 तास, संध्याकाळी रात्रीच्या जेवणासाठी 1-1.5 तास, असे माझे 4 ते 5 तास तिच्याच भोवती असतात, फक्त खाण्याच्या भोवती तिच्या. ती आता बरोबर 1 तास होऊन गेला ती ब्रेकफास्ट करते, अजूनही तिचा कंप्लीट झाला नाही आहे. तर चला, आता जो राहिला आहे तो मला भरवावा लागेल तिला, आणि त्यानंतर मग तिला मेडिसिन वगैरे घालते आणि मग स्कूलची तयारी करते. का चल, स्कूलला जायचं आहे ना. मेडिसिन का इयर इन्फेक्शनचं पण घालायचं आहे ना. ॲक्च्युली तिला इयर इन्फेक्शन पण झालेलं होतं, पूर्ण इयर रेड झालेला होता. त्याच्यानंतर मग तिला अचानकच पूर्ण बॉडीवर रॅशेस आले ना. तर चला, डॉक्टर बोलला ते हायोज आहे, तसं इट्स कॉमन. या हायोज. तिला तिथे मी आता मेडिसिन घालून झोपवलंय कानात. बाबू तसेच झोपून राहू के. हो, ती किती दिवसांनी रडली नाही तू, नाही तर रोज रडते तू मेडिसिन घालताना. आता इयरचं घातलंय राईट, तशीच झोपून राहू ओके. हां, आता हिला इथे हिची तयारी करते. हिला ॲक्च्युली तीन लेयर घालून पाठवतो, हिला पण आणि तिला पण. हे एक जॉकीचं थर्मल आहे, जे इंडियाच्या पार्सलमधून मागवलेलं होतं. अशी थर्मल इथे नाही भेटत एवढी स्ट्रॉंग. त्याच्यानंतर हे जॉकीच्या थर्मलवरचीच पॅन्ट होती, पण त्याच्यावर लेगिन्स घातली की ती कंटाळ करते. तर आत्ता हे माउंटन वेअर हाऊसमधून असं एक पातळसं थर्मल घेतलेलं आहे, पण हे पण खूप वॉर्म ठेवतं. आणि त्याच्यावर पुन्हा ही अशी फ्लिक्स असलेली लेगिन्स घालते, आणि मग ह्याच्यावर टी शर्ट आणि त्याच्यावर जॅकेट, असं तिचं लेअरिंग असतं. तर चला, आता पटकन ह्याची तयारी करून घेते. अच्छा, थांब, वेट. मम्मा पुन्हा 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 सॉरी कशाला बोलते. कोण बोलतं? हां, कोण बोलतं सॉरी? तू. कोणाला? सॉरी 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 सॉरी. कोणाला बोलते? मला. तिकडे बघ. बघ, चिकी बोलले, मुक्की बोलली. तर आता मी इथे दूध बॉईल करायला ठेवते, कारण तुम्हाला सांगते कारण काय ते. ते दूध बॉईल करायला ठेवलं आहे, हे होल मिल्क फॅट आहे. तर आज आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी पॉटलकला. एका ठिकाणी म्हणजे माझ्याच बिल्डिंगमध्ये 3rd फ्लोअरला एक माझी फ्रेंड आहे, तर ती बोलली आज फ्रायडे आहे, सो आज आपण भेटूया, क्रिसमस पण येतो आहे. आणि ॲक्च्युली हे माझी अंगठी हरवायच्या आधी आमचं डिसाईड झालं होतं कोण काय घेऊन येणार, ते पण परवाच्या दिवशी रात्री. तर मग आज माझा जरा पण मूड नाही आहे जायचा, पण मी तिला आधीच कमिट केलं होतं, त्यामुळे मला जावं तर लागणार. तर मी घेऊन जाणार आहे तिथे खीर बोलली आहे मी आणते, आणि रगडा शेवपुरी आणते बोलली आहे. तर मला त्याची तयारी पण करायची आहे सगळी. पण आता 12 वाजलेत, हिला आधी स्कूलला सोडून येते, मग जेवणाचं बघते. जेवण तसं आहे रात्रीचं, पनीर आहे, डाळ आहे आणि चपात्या केल्यात की झालं. चपात्या पण आहेत थोड्याशा, कारण रात्रीचं जेवण आहे. आणि आत्ता मी खिरीची तयारी करून घेते. तर मिल्क त्याला खूप चांगलं बॉईल व्हायला पाहिजे, म्हणून मी मिल्क बॉईल करायला ठेवते आणि मी जाते तिला सोडायला, म्हणजे तोपर्यंत व्यवस्थित मिल्क बॉईल होईल. लो हीटवर ठेवते. सो चला, आता मिल्क ठेवलेलं आहे इथे.
चल बस बस ये कम ऑन. हा चल 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 तू. लेट झालं बघ 12:15 झाले इथेच. आता मला फास्ट फास्ट चालावं लागणार खूप. राईट. कशी पडणार? मी नाही पडणार. चल सो लेट्स गो. आता ही रेडी झालेली आहे. हिला रेडी करेपर्यंत मी हैराण झाली. पूर्ण सगळं स्ट्रोलर काढा हे काढा. तर मी पण रेडी झाली. माझं हे लावते नाही तर मला कानाचा बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम होतो हवेमुळे. सो आता मी निघाली आहे आणि एवढा पाऊस पण चालू झाला आहे त्यामुळे आता मी काही शूट करू शकत नाही आणि लेट पण झालं आहे. स्ट्रोलरला पण मी कवर घालायला विसरले कारण मी निघताना काही पाऊस नव्हता खाली दिसला पण नाही मला. सो चला मला 10 मिनटात पोचायचं आहे 12:30चं. तिला 12:30ला आतमध्ये सोडावं लागतं आणि ऑलरेडी 12:15 झालेले आहेत. लेट झालं पटकन. वेलची पूड करत राहिल्यामुळे लेट झालं मला आणि मी स्ट्रोलरला कवर पण नाही घातलं आणि खूप आता फास्ट फास्ट जावं लागतं आहे मला कारण तसं लांब आहे. 15 मिनिटावर 15 ते 17 मिनटं लागतात तिच्या इथे पोचायला. सो मध्ये सिग्नल तिथे थांबा. चला तर चला आता मी खिरीसाठी इथे दूध ठेवलेलं आहे बॉईल करायला आणि ते आता चांगलं बॉईल होऊ दे. आणि आता मी तांदूळ भाजून घेते आणि त्याच्यानंतर ते बारीक करून घेते आणि ते त्याच्यामध्ये टाकते. आणि ॲक्च्युली मी गेली अनिकाला सोडायला पण तिथे मला शूटच नाही करता आलं कारण की माझा मोबाईल बंद झाला आणि पाऊस पण खूप चालू झाला. सो मी आली त्याच्यानंतर मी जिमला गेली त्यानंतर मग आता पुढची सगळी तयारी करते. मुलं स्कूलमधून येतीलच एवढ्यात. तर मी असे हे बारीक तांदूळ वाटून घेतलेले आहेत. थोडेसे क्रश केलेले आहेत. आता हे मी दुधामध्ये टाकते. तर मला आता इथे हे बनवायचं आहे म्हणजे संध्याकाळी चाट पापडी घेऊन जायची आहे म्हणून मग मी म्हटलं आपण दही जे आहे ते हंकड लागतं त्याला म्हणजे ह्या दह्यांमध्ये खूप पाणी असतं ना. तर मी म्हटलं हे पाणी थोडं काढून घेऊया दह्यामधलं म्हणजे त्याला बनवल्यावर त्याला पाणी नाही सुटणार खूप. तर चला आता मी हे सगळ्या दह्याला एका मस्लिन क्लॉथमध्ये बांधून घेते चांगलं आणि मग संध्याकाळी ज्यावेळी मी बनवेल तेव्हा मग ते पाणी नाही सुटणार त्याला. अजून हा एक डब्बा आणलेला आहे. इकडे बटाटी उकडायला ठेवलेली आहे. इथे चांगली खीर तांदूळ चांगले शिजतायत त्याच्यामध्ये. तर आता खीर जी आहे ती चांगली अशी घट्ट होत आलेली आहे. आता ह्या स्टेजला मी आतमध्ये ऍड करते सॅफ्रॉन आणि शुगर. आता मी ह्याच्यामध्ये साखर घालते आणि मी ब्राऊन शुगरच टाकते त्याच्यामध्ये. आणि जेवढं तुम्ही मंद आचेवर ही खीर बनवाल तेवढं ती छान अशी रबडी सारखी बनते खीर. पहिल्यांदा मला कधीच आवडायची नाही म्हणजे तांदळाची खीर पण मी जेव्हा अशी बनवायला सुरुवात झाली तेव्हापासून मला खूप आवडते आणि ही थंड तर अजून सुंदर लागते. मी आता बनवून त्याला आतमध्ये छान ठेवेन फ्रीजमध्ये. तरी ते छान अशी रबडी सारखी खीर बनवून रेडी झालेली आहे. तर आता माझी छान खीर बनवून झालेली आहे आणि आता मला बनवायची आहे शेवकरी. तर हे 2 पोमेग्रानो आहेत तर त्यांना मी आता छान पील करून घेते
आणि त्याच्यानंतर ते बनवायला रेडी करते आणि अशा प्रकारे एक खाली ठेवलेला आहे. सो कंटिन्यू मी मगासपासून उभी आहे. आता झाले 3 तास आणि आता नुकती सगळी तयारी झाली. खीर करून झाली आणि पापडी चाटची सगळी तयारी करून ठेवली आहे तिथे. आणि तुम्हाला आता किचन दाखवते. किचन किती भरलं येतं ते सगळं साफ करायचं आहे आता. इतकं किचन मध्ये पसारा झालेला आहे. हा सगळा काढायचा आहे. हा बघा, इथे सगळी चाट पापडीची तयारी करून ठेवलेली आहे. सो आज आम्ही जिथे जातोय पॉटलकसाठी तर तिथली जी थीम आहे ती रेड थीम आहे. तर मी असं रेड कलरचा टॉप घातलेला आहे आणि अनिकानेही रेड कलरचा फ्रॉक घातलेला आहे. भोवीचा आतमध्ये क्लास सुरू आहे मराठीचा ऑनलाईन, त्याच्यामुळे मी थोडं हळू बोलते कारण आतमध्ये आवाज जाऊ शकतो. तिने छान रेड कलरचं घातलेलं आहे. आणि काय इथे कमी आहे आणि हे आहे अनिकाने ते एकदम क्रिसमस वाईब्स मॅच होणारं घातलेलं आहे. तर मी इथे दही घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बटाटी, पोमॅग्रानो, हिरवी चटणी आणि इमली चटणी. तर चला आता पटकन बनवून घेते. तर आता इथे मी बनवायला सुरुवात केलेली आहे. दही म्हणजे जे मी बांधून ठेवलेलं होतं मस्लिन क्लॉथमध्ये त्याला चांगलं फेटून घेतलं. आतमधलं वॉटर गेल्यानंतर छान असं हंकट बनलं ते. मग बटाटे घातले, टोमॅटो घातला, चाट मसाला घातला, मीठ घातलं, त्यानंतर वरून घातली इमली चटणी, त्यानंतर पुन्हा ॲड केले आतमध्ये थोडे पोमॅग्रानो आणि हिरवी चटणी, पुन्हा कांदा टोमॅटो टाकला, त्यानंतर पुन्हा मी चटणीचे लेअरिंग केले आणि वरून पोमॅग्रानो घातलं आणि लास्टला शेव आणि कोथिंबीर. इथे छान अशी दही शेव पुरी माझी बनलेली आहे. इथे छान लेअरिंग केलेलं आहे आणि आता नेण्यासाठी रेडी झालेलं आहे. आता जस्ट भोवीचा क्लास झाला आणि माझं सगळं रेडी पण झालंय. अनिकेत गेले आहेत शॉपमध्ये काहीतरी गोष्टी आणायच्या होत्या कारण उद्या मी माझ्या एका फ्रेंडला जेवायला पण बोलवलेलं आहे. कारण तिने मला खूप आधी बोलवलेलं होतं पण मला बोलवायचंच राहून गेलंय. काय नाही काय चालूच असतं तर म्हटलं उद्या बोलवते तिला. तर त्याच्या संदर्भातच काय काय गोष्टी हव्या होत्या तर त्या सगळ्या आणायला गेल्यात त्या. तर ते आता येतील आणि मी तिला बोलली आहे मी 7:30 पर्यंत येऊ जिच्या घरी आज पॉटलक आहेत. सो चला बाकी सगळं रेडी आहे, फक्त भोवीला पटकन रेडी करते आणि आम्ही आता निघतो. आणि भोवी इथे रेडी झालेले आहेत. त्या बघा दोघांचे क्रिसमस वाईब्स वाले ड्रेस आहेत. दाखव अनिका, जा आता भोवी तुझे फोटो काढते जा. सो आता वाजलेत रात्रीचे 12:30. आम्ही आलो लवकर 10 वाजता वगैरे आलो. त्याच्यानंतर आईचा कॉल म्हणजे माझ्या भावाच्या वाईफचा कॉल आलेला छोट्या भावाच्या. तर ती कशी तिला संडेला सुट्टी असते तर त्या दिवशी ती करते, नाही तर काही तिच्याशी बोलणं होत नाही कधी. त्यामुळे मग खूप वेळ बोलणं झालं आणि त्याच्यानंतर मग आत्ता मला पुन्हा उद्याची तयारी करायची होती कारण उद्या माझ्याकडे एक फॅमिली जेवायला येणार आहे. माझी फ्रेंड आहे ती आणि त्याचे सगळं प्रिपरेशन करून ठेवायचं होतं. चिकन आणलं, त्याच्यानंतर ते कट केलं, त्यानंतर ते मॅरिनेट केलं आणि आत्ता जस्ट सगळं किचन आवरून झालं आणि आत्ता स्किन केअर वगैरे करून आत्ता जाते मी झोपायला. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी एंड करते आहे. व्हिडिओ काय आज मी एडिट केला नाही आहे, उद्या एडिट करेन कारण खूप थकायला झालं आहे. उद्या बघते, आता तर करायला बसले तर 2 वाजतील. तर आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत कोकण फॅमिली इन US या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या.